कोकणातलं एक छोटंसं गाव हिरव्या डोंगराच्या कुशीत विसावलेलं लहानशा घराने भरलेलं. गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं घर होतं. मातीच्या भिंतींचं आणि लाल कळावर छप्पर असलेलं. तिथेच गिरीश आणि त्याचे बाबा राहायचे. गिरीशचा जन्म झाला तेव्हाच त्याची आई आजारी पडली होती. काही वर्ष तिने जगण्यासाठी खूप झुंज दिली, पण शेवटी नियतीसमोर हार मानली. गिरीश 7 वर्षांचा असतानाच ती त्याला सोडून गेली. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात फक्त 2च गोष्टी उरल्या, त्याचे बाबा आणि त्यांच्या डोळ्यातील न बोलता व्यक्त होणारी वेदना. त्याच्या बाबांचं नाव रामू शेठ. गावात शेतकरी म्हणून ओळखले जाणारे, काटकसर करणारे, कधीही आपलं दुःख न बोलणारे. गिरीच्या दृष्टीने बाबा नेहमीच कडक होते. कधी प्रेमाचे शब्द नाहीत, कधी मिठी नाही, कधी प्रेमाला विचारपूस नाही. त्याला लहानपणापासून वाटायचं की बाबांना त्याच्याबद्दल काहीच प्रेम नाही. बाबांची शिस्त खूप कडक होती. सकाळी लवकर उठायचं, शाळेसाठी तयारी करायची, परत आल्यावर अभ्यास आणि मग शेतात मदत. गिरीशला खेळायला खूप आवडायचं, पण बाबांना त्याचा वेळ वाया घालवणं खपत नसे. हे खेळण्या बागडण्याचे दिवस नाहीत. अभ्यास कर, मोठा हो, शिकलास तरच जग तुला ओळखेल, बाबा नेहमी म्हणायचे. गिरीशच्या मित्रांचे बाबा त्यांच्या मुलांना खेळायला नेत, त्यांना खाऊ आणून देत, खांद्यावर बसून मिरवायचे, पण त्याला मात्र असं कधीच काही मिळालं नाही. तो मनोमन वैतागायचा. त्याला वाटायचं, माझे बाबा वेगळे का आहेत? त्यांना माझी काळजीच नाही का? एके दिवशी गावात जत्रा भरली होती. गिरीशला तिथे जायचं होतं. त्याने बाबांना विचारलं, पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. तो वैतागून मित्रांसोबत गेला. दिवसभर खूप मजा केली, पण सायंकाळी परतताना अचानक पाऊस आला. नदी दुथडी भरून वाहू लागली. पाण्याचा प्रवाह बघून गिरीश घाबरला. तो आणि त्याचे मित्र दुसऱ्या बाजूला अडकले. तेव्हाच कोणीतरी एका लाकडी होडीतून आला. त्याचे बाबा. गिरीश, त्याने जोरात हाक मारली, इकडे ये पटकन. बाबांनी त्याला खांद्यावर उचलून होडीत बसवलं आणि सुरक्षितपणे घरी नेलं. त्या क्षणी त्याला जाणवलं, बाबा त्याच्यावर ओरडत असले तरी त्याला संकटात मात्र कधीच एकटं सोडणार नव्हते. त्या रात्री झोपताना त्याने पहिल्यांदा बाबांकडे पाहिलं. ते मंद प्रकाशात बसून काहीतरी शिवत होते. फाटलेले जुने बूट. त्याला आश्चर्य वाटलं. बाबा, हे काय करताय? तो विचारताच त्याने शांतपणे उत्तर दिलं, तुझे शाळेचे बूट फाटले होते नाही का? तो सुन्न झाला. त्याला आठवलं, त्याने बाबांकडे कधीही नवीन बुटांसाठी हट्ट केला नव्हता, पण तरीही त्याने ते स्वतः शिवून देण्याचा प्रयत्न केला होता. हेच खरं प्रेम नव्हतं का? शब्दांशिवाय व्यक्त होणारं प्रेम. त्या दिवशी पहिल्यांदा गिरीशच्या मनात विचार आला, कदाचित बाबा त्याच्यावर फार प्रेम करतात, पण ते वेगळ्या प्रकारे दाखवतात. हळूहळू गिरीश मोठा होत गेला. शाळा संपून तो शहरात शिकायला गेला. बाबा त्याला कधी फोन करायचे नाहीत, पत्र पाठवायचे नाहीत, पण आईच्या तसबिरीच्या मागे नेहमी एक वही असायची, ज्यात ते रोज काहीतरी लिहायचे. एक दिवस गिरीशला ती वही सापडली. त्याने वाचायला सुरुवात केली. गिरीशला आज पहिल्यांदा शाळेत सोडून आलो. त्याने मागे वळून पाहिलं, पण मी लगेच तोंड फिरवलं. डोळ्यात पाणी आलं होतं. गिरीशची पहिली परीक्षा आहे. तो अभ्यास करतोय. मी त्याला सांगू शकत नाही, पण तो माझा अभिमान आहे. आज गिरीशला पत्र लिहावंसं वाटतंय, पण कधी नव्हतं लिहिलं, त्यामुळे शब्द सुचत नाहीत. गिरीशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आता सगळं समजत होतं. बाबांनी कधीच आपलं प्रेम बोलून दाखवलं नव्हतं, पण त्यांनी ते प्रत्येक कृतीतून सिद्ध केलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर गिरीश मोठ्या शहरात स्थायिक झाला. तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. त्याने बाबांना कित्येकदा बोलावलं, पण ते गाव सोडायला तयार नव्हते. एक दिवस मात्र त्याला अचानक फोन आला, बाबा आजारी आहेत. तो सगळं सोडून गावाकडे धावला. बाबा खूप थकले होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं. ते त्याला हसून म्हणाले, तू मोठा झालास, मला काही झालं तरी मला काळजी नाही. गिरीशने पहिल्यांदाच बाबांचा हात हातात घेतला. त्याला डोळ्यात बघत तो म्हणाला, बाबा तुम्ही कधी सांगितलंच नाही की मला मला किती प्रेम करता. बाबांनी मंद हसत उत्तर दिलं, सांगायचं नव्हतं, दाखवायचं होतं. त्या दिवशी गिरीशला समजलं, आई मायेची मोकळी उभ असते, तर बाबा सावलीसारखे न बोलता रक्षण करणारे प्रेम असतात. त्यांचं प्रेम शब्दात नसतं, पण कृतीतून ते आयुष्यभर दिसत राहतं.